कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील रमी खेळतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। त्यानंतर बरीच चर्चा सुद्धा झाली, आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले। मात्र याच ऑनलाईन रमी खेळमुळे नेमके किती कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत याची चर्चा घडताना आपल्याला पाहायला मिळत नाही। खरं तर या ऑनलाईन रमी गेममुळे अनेक तरुण मंडळी सुद्धा कर्जबाजारी झालेले आहेत। मात्र तरी सुद्धा या ऑनलाईन गेमवर सरकार बंदी का आणत नाही हा सवाल उपस्थित होतोय आणि या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। या तरुणाचं नाव आहे जय जाधव, वय वर्ष 26, राहणारा सोलापूरच्या करमाळ्यातला। एका शेतकरी कुटुंबातला हा मुलगा। जय रिअल इस्टेट क्षेत्रात काम करतो। याच व्यवसायातून त्याने गेल्या 6 वर्षात 23 लाख रुपये उभे केले। पण 8 महिन्यांपूर्वी एका वर्गमित्रानं त्याला ऑनलाईन रमी गेमची लिंक पाठवली आणि 8 महिन्यातच सारं होत्याचं नव्हतं झालं। ती गेमची सुरुवात सोलापूर जिल्हा करमाळा तालुक्यातल्या वाशिंबे गावाचे माझे सहकारी 2 जोडीदार, एक निगडीमध्ये व्यवसायासाठी आहेत आणि एक गावाकडे आहे। अशा 2 वर्गमित्राच्या मदतीने मला ही लिंक आली। लिंक मी डाउनलोड करून आणि याच्यामध्ये गेम खेळणं चालू केलं। सुरुवातीला मी 5,000 अमाऊंट टाकली। 5,000चे मला 50-54,000 रुपये मिळाले। त्याच्यानंतर ते थोड्या आशा अपेक्षा वाढत गेली आणि मी रकमा त्यात टाकत गेलो। जय जाधव ऑनलाईन रमी गेमच्या इतका आहारी गेला की बघता बघता त्यानं स्वतःच्या कमाईचे 23 लाख, गावाकडची 1.5 एकर शेतजमीन आणि 4 चाकी गाडी गहाण ठेवली। रमीच्या जाळ्यात तो इतका गुरफटला की डोक्यावर 84 लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा झाला। ऑफिस आहे आता माझं, हे ऑफिस हे जी बिल्डिंगचे ओनर आहेत सचिन कोठावले म्हणून आहेत कोठावले, त्यांनी मला खूप पद्धतीचं आर्थिक सहाय्य केलं, मानसिक सहाय्य केलं आणि त्यांनी माझ्या सगळ्या गोष्टीला परत मला त्याच्यामधनं बाहेर काढून मला अतिशय चांगल्या पद्धतीला आता व्यवस्थित आणलेलं आहे। म्हणजे जवळपास 80-84 लाखाचं माझं कर्ज फेडून मी आता माझ्या शेतीचं थोडंफार आणि इतर थोडेफार एक जवळच्या लोकांचे असे 20-22 लाख रुपयावरती मी आहे। जय कसाबसा या गेमच्या जाळ्यातून सुटला खरा। त्याच्या मित्रांनी त्याला साथ दिली, आर्थिक मदत केली। हळूहळू त्यानं 60 लाखांचं कर्ज फेडलं। पण आता जय जाधवला जशी मित्र आणि नातेवाईकांची साथ मिळाली तशी साथ सर्वांनाच मिळेल असं नाही। आता हे कल्याणचं प्रकरण पहा। ऋषिकेश बेनके हा रसवंती गृह चालवतो। यालाही ऑनलाईन रमीचा नाद लागला आणि हा कर्जबाजारी झाला। पण कर्जातून फेडण्यासाठी यानं चक्क चोरीचा मार्ग अवलंबला। ऋषिकेश लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या अंगावरचे दागिने लुटायचा। अखेर कल्याण रेल्वे पोलिसांनी त्याला गजाआड केलंय। जय आणि ऋषिकेश ऑनलाईन रमीच्या आहारी गेलेले हे 2च तरुण नाहीत, तर राज्यभर अशा तरुणांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणावर वाढते। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण या गेमच्या आहारी गेलेत। धाराशिवचे आमदार कैलाश पाटील यांनी ऑनलाईन गेमबाबत कठोर पावलं उचलण्याची मागणी केली आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं उद्दिष्ट आहे की आपल्याला विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे। पण अध्यक्ष महोदय, आपली जी तरुण पिढी आहे त्यासमोर जर सध्या कुठलं संकट असेल तर त्या ऑनलाईन गेम्स आहे। अध्यक्ष महोदय, हा फक्त धाराशिवचा विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय। आणि खरं तर अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब संवेदनशील आहेत। हा प्रश्न फक्त माझ्या धाराशिवपुरता मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे। इथं बसलेल्या प्रत्येक 288 आमदारांच्या मनात ही किंवा प्रत्येक पालकाच्या मनात हीच आहे की ऑनलाईन गेम थांबल्या पाहिजेत। अध्यक्ष महोदय, उत्तरात सांगितलंय की आपण जनजागृती करतोय। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय ही जनजागृतीच्या पुढे गेलेली गोष्ट आहे। त्यामुळं स्वर्गीय आराराबांनी जसा डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता तशीच अपेक्षा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची आपल्याकडनं आहे मुख्यमंत्री महोदय। त्यामुळं आपण आपल्या उत्तरात सांगितलं की आम्ही केंद्राला विनंती करतोय की कायदा करावा, परंतु जसं तेलंगणामध्ये बंदी आहे तसा कायदा आपण करावा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक पालकाची जी इच्छा आहे ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन त्यांची शेती विकावी लागती, रोज तरुण आत्महत्या करतोय। त्यामुळे माझी मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण संवेदनशीलपणे निर्णय घेऊन ह्या ऑनलाईन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी। आपल्याला कायदा तयार करता येईल का हे देखील पडताळून पाहिलं। त्यावेळी असं लक्षात आलं की हा कायदा केंद्र सरकारच्या डोमेनमध्येच त्या ठिकाणी तयार होतो। याचं कारण काय, जसं आपण म्हटलं डान्स बार बंदी, आता डान्स बार हा या राज्यात बार तयार होतो त्या ठिकाणी आपल्याला तो बंद करता येतो।
याचं होस्टिंग हे फक्त महाराष्ट्रात होत नाही, याचं होस्टिंग देशभरातून जगभरातून होस्टिंग केलं जातं. आणि म्हणून याच्याकरता आत्ता जो काही कायदा आहे हा कायदा केंद्र सरकारनेच बनवण्याची आवश्यकता आहे. हा राज्य सरकार बनवू शकत नाही. अशा प्रकारचा कायदा कुठल्या राज्याने बनवला असेल तरी त्याला तो इफेक्टिव्हली, मला एक सांगा, एक मिनिटाकरता सांगू की तेलंगणाने एखादा कायदा केला असेल असं आपण तुम्ही म्हणताय, मी तर बघितलं नाही, मी आम्ही माहिती घेतली कुठल्याच राज्यात हा कायदा नाही आहे, तरी देखील इंटरनेटवर जाऊन कोणी खेळत असेल तर तेलंगणा त्याच्यावर काय कारवाई करेल? याचं कारण कायदा काय पाहिजे? कायदा हा गेम बंद करण्याकरता पाहिजे. तुम्ही खेळणाऱ्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाही. हा गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्सक्लुझिव्हली केंद्र सरकार करू शकतं. मी स्वतः पत्रही लिहिलं आहे, मी त्या ठिकाणी IT मिनिस्टर साहेबांशी बोललो आहे. आता हे जे काही त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत त्यांच्या मी लक्षात आणून दिलेलं आहे की केवळ या रूल्सच्या भरोशावर आपण याच्यावर नियमन करू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारमध्येही आता हा गांभीर्याने विचार चाललेला आहे. आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि केंद्र सरकारकडनं अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे याचा पाठपुरावा राज्य सरकार करेल. ऑनलाईन जुगारातून मिळणाऱ्या करामुळे सरकारच्या तिजोरीत चांगलीच भर पडते. त्यामुळे अशा ॲप्सवर बंदी घालणं टाळलं जात आहे. पण सरकारचं हे धोरण शेकडो घरं उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरतंय. त्यामुळे आता मायबाप सरकारनं जनतेच्या हितासाठी वेळीच ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.